आजची प्राईम टाइम मधली सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, न्यूज ऑफ द डे आहे जातीनिहाय जनगणनेची। जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। केंद्र सरकारने नेमलेल्या मंत्र्यांच्या गटानं याला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता या पद्धतीने जनगणना होणार आहे। जातीनिहाय जनगणनेला आता संध्याकाळी केंद्राची मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय मंत्री गटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। डिसेंबर पासून या जातीनिहाय जनगणनेला सुरुवात होणार आहे। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांनी ही मागणी लावून धरली होती। अंतर्गत मतभेद असूनही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला होता। या निर्णयामुळे देशातली राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे। यामुळे आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबरोबरच इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी जातींचीही वेगळी नोंद जनगणनेत केली जाणार आहे। अशी जातीनिहाय जनगणना आतापर्यंत भारतात एकदाच करण्यात आली होती आणि ती सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळात 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने अशा पद्धतीने जनगणना केली होती। नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार देशात ओबीसींची लोकसंख्या सध्या 41% आहे, तर मंडल आयोगानुसार ओबीसींची संख्या 52% आहे। ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती हे माहित नसल्यामुळेच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी पुढे आली होती। केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयाविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे या विषयातले जाणकार फुले आंबेडकर अध्यासनाचे अभ्यासक हरी नरके। नरके, स्वागत तुमचं आयबीएन लोकमत मध्ये। निर्णय घेतलाय केंद्र सरकारने, अनेक दिवस वाद चालला होता, आता मंत्री गटाने ही शिफारस घेतली आहे, जातीनिहाय जनगणना डिसेंबर पासून चालू होणार आहे। तुमची प्रतिक्रिया काय? मला खूप आनंद वाटतोय। केंद्र सरकारने हा जो 50 कोटी लोकांना 50 वर्षापेक्षा जास्त काळ लांबलेल्या मागणीचा या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि त्यांच्या बाजूने तो निर्णय दिलेला आहे, याच्याबद्दलचा मी आनंद व्यक्त करतो। मला स्वतःला असं वाटतं की केंद्र सरकारने खूप उशिरा का होईना पण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। नरके, यावर असा आक्षेप घेतला जात होता की या अशा प्रकारच्या निर्णयामुळे, जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे देशामध्ये जातीयवादाला प्रोत्साहन मिळेल, राजकारणात सुद्धा जातीवादी शक्ती ज्या आहेत त्या अधिक प्रबळ होतील। तुमचं काय म्हणणं आहे? मला स्वतःला असं वाटतं की भारतामध्ये जाती व्यवस्था हे एक वास्तव आहे आणि हे अनेक हजारो वर्षांपासूनचं वास्तव आहे। ते आपण दडवून ठेवण्यामध्ये अर्थ नाही। आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करायची आहे, परंतु ती झाकून ठेवून नष्ट करता येणार नाही। ती नीटपणाने समजून घेतली पाहिजे, तिचं आजचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावर आपल्याला उपाययोजना केली पाहिजे। खरं म्हणजे आपण असं म्हणतोय की देशामध्ये फूट पडेल किंवा देशाचं नुकसान होईल। मला या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करायचा आहे की आपल्या देशाची फाळणी जरी झाली 15 ऑगस्ट 1947 ला, ती धर्मावरनं झाली, जातीवरनं नाही। पण दुर्दैवानं धर्मावरनं फाळणी होऊन सुद्धा 51 पासून आजपर्यंत धर्मवार जनगणना मात्र आपल्या देशात चालू आहे, तिला मात्र कोणी विरोध करत नाही। आणि जातीची जनगणना केल्यामुळे मात्र फूट पडेल आणि देशाचं नुकसान होईल वगैरे अशा पद्धतीचा कांगावा केला जातो किंवा बाऊ उभा केला जातो, मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही। शेवटचा प्रश्न, या जनगणनेमुळे, जातीनिहाय जनगणनेमुळे ओबीसींचा काय फायदा होऊ शकतो? दुसरं म्हणजे देशाच्या राजकारणात काय फरक होऊ शकतात? ओबीसीच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग कमिशननी आतापर्यंत अशी अत्यंत महत्त्वाची मागणी केली होती। भारत सरकारच्या नियोजन आयोगाने, ज्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे अध्यक्ष आहेत आणि मॉन्टेक अहलुवालिया हे उपाध्यक्ष आहेत, की आम्हाला नियोजन करण्यासाठी ओबीसींमध्ये किती लोकांकडे घरं आहेत, किती लोक बेघर आहेत, किती लोकांना रोजगार आहे, किती लोक बेकार आहेत, किती लोकांचं शिक्षण झालेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण त्यांना मिळालेलं आहे, या सर्व लोकांची आर्थिक स्थिती काय आहे, यांची आरोग्याची स्थिती काय आहे, या संबंधामधली माहिती जनगणनेमधून मिळते आणि ती मिळाल्याशिवाय पुढचं नियोजन करता येत नाही। आणि म्हणून मला स्वतःला सगळ्यात मोठी उपलब्धी जनगणनेची जी वाटते ती ओबीसींसाठी या पुढच्या काळामध्ये निधीची तरतूद करता येईल। मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करीन की प्लॅनिंग कमिशनवर असताना डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी 2008 साली या आयोगाच्या अहवालामध्ये ही मागणी केलेली होती आणि ती आज या ठिकाणी यशस्वी होती आहे। राजकीय पातळीवर मला स्वतःला असं वाटतं की एक निधी या लोकांच्या विकासासाठी मिळेल की जो आतापर्यंत आज इतकी केविलवाणी अवस्था आहे की 50 कोटी लोकांना एका दिवसाला एका ओबीसी माणसाला 1 पैसा एवढा निधी, इतका अल्पसा, चेष्टा वाटावी एवढा कमी निधी मिळतो। आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की एससी एसटींसाठी, या देशातल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी ज्याप्रमाणे उपघटक योजनेच्या मधून त्यांच्या
हक्काचा विकासाचा निधी मिळतो तशाच पद्धतीने ओबीसीसाठी सुद्धा सब प्लॅन उपघटक योजना सुरू होईल आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटा खुल्या होतील, रोजगार मिळण्याच्यासाठी त्यांना मदत होईल, घरकुलं त्यांना मिळतील, विकासाच्या वाटा खुल्या होण्यासाठी या निर्णयाची फार मोठी मदत होईल असं मला वाटतं. नरके, मी तुम्हाला दुसरा प्रश्न जो विचारला होता की अर्थातच त्याचे राजकीय परिणाम पण सुद्धा होणार आहेत. तुम्ही म्हणालात तसा ओबीसीना आर्थिक आणि सामाजिक फायदा होईल, पण राजकीय परिणाम सुद्धा होणार आहेत. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी ही मागणी लावून धरली होती, तेव्हा देशाच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल? निश्चितपणाने माननीय छगन भुजबळ साहेबांनी 1993 साली पहिल्यांदा ही मागणी केलेली होती आणि तिथपासून त्यांनी सातत्याने ती लावून धरली होती. समीर भुजबळ यांनी संसदेमध्ये हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला आणि मुंडे साहेबांपासून शरद यादवांपासून सगळ्यांनी त्यांना साथ दिली, याच्याबद्दलचा मी आनंद व्यक्त करतो. मला असं वाटतं की मंडल पर्वाने सुरू झालेली जी राजकीय ताकद ओबीसीची आहे ती निश्चितपणाने यातनं वाढेल, हे खरंच आहे. पण ही राजकीय ताकद पाहिजे कशासाठी, तर ती विकासासाठी हवी, शिक्षणासाठी हवी, प्रबोधनासाठी हवी असं मी मानतो. आणि म्हणून मी स्वतः असं मानतो की कालेलकर आयोगाने 1955 साली ही मागणी पहिल्यांदा केली, ती आता मान्य झाल्याच्या नंतर राजकीय शक्ती वाढेल ही गोष्ट जरी खरी असली तरी आता आरक्षण त्यातनं वाढेल का? मला असं वाटतं की 52% लोकांच्या संख्येला फक्त 27% आरक्षण दिलेलं होतं, ते आता 41% जी आकडेवारी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने दिलेली आहे त्या प्रमाणामध्ये कदाचित मागितलंही जाईल. पण मी असं मानतो की जागतिकीकरणाच्या या काळामध्ये आरक्षण खरं म्हणजे संपत आलेलं आहे. अशा वेळेला खासगी कारखाने जे आहेत, उद्योगधंदे जे आहेत, त्याच्यामध्ये कदाचित आरक्षणाची मागणी पुढे येईल सुद्धा. राजकीय अजेंड्यावर ओबीसींची ताकद वाढलेली दिसेल. विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी महिलांच्यासाठी वेगळा कोटा असावा, कोटा विधीन कोटा असावा, आरक्षणाअंतर्गत आरक्षण असावं, अशा प्रकारची मागणी पुढे येईल. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा 27% किमान आरक्षण या घटकांसाठी निर्णय प्रक्रियेमध्ये असलं पाहिजे. जिथे कायदे केले जातात तिथे या घटकांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळेल असं मला वाटतं. जे पंचायत राज्यामध्ये 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने मिळालं ते आता या जनगणनेच्या माध्यमातून राजकीय पातळीवर सत्ता मिळण्याच्या किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग मिळण्याच्या कामाला मला असं वाटतं की गती येईल. धन्यवाद हरी नरके या विश्लेषणाबद्दल. मंडल आयोगाने जे परिवर्तन देशामध्ये सुरू केलं 1989 साली, आता 20 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या परिवर्तनाचा पुढचा टप्पा सुरू झाला या निर्णयामुळे, असं मानायला हरकत नाही.